नमस्कार मित्रांनो, यावर तुमचा विश्वास बसेल का की ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितली होती त्यांनी नी रिप्लेसमेंट न करता व्यायाम केला आणि गिरनार पर्वत सर केलाय? हो, बरोबर ऐकलं तुम्ही. पुण्यातला झेड ब्रिज आणि कोकण रेल्वे सारखी मोठे मोठे प्रोजेक्ट्स केलेले माझे क्लायंट चारुदत्त गुप्ते यांना नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगितली होती. ते माझ्याकडे आले, मी त्यांचे काही व्यायाम घेतले, त्यामुळे त्यांची गुडघेदुखी थांबली. ते सहज जिने चढू लागले, चालू लागले, सायकलिंग करू लागले आणि कॉन्फिडन्स वाढला, स्ट्रेंथ वाढली आणि त्यांनी सहज गिरणारही सर केलं. ते जे व्यायाम आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. PST, प्रोग्रेसिव्ह स्ट्रेंथ ट्रेनिंग. वय वाढल्यानंतर कमरेचे, पायाचे मसल वीक होतात, याला सार्कोपिनिया असं म्हणतात आणि व्यायाम करून ही कंडिशन आपल्याला रिव्हर्स करता येते. चला तर मग आपण आता ते व्यायाम कुठले आहेत ते जाणून घेऊया. पहिला व्यायाम सीटेड स्क्वॉट्स. ह्याच्यामध्ये आपले क्वाड्रिसेप आणि ग्लूट मसल ट्रेन होणार आहेत. व्यायाम करताना आपल्याला ताठ बसायचं आहे, खुर्चीमध्ये थोडं पुढे सरकून पाय थोडे मागे घ्यायचे आणि हळुवारपणे वर उभं राहायचं. आणि हळुवारपणे मागे बसण्यालाही महत्व आहे. हळू केल्यानंतर मसल ट्रेन होतात. मोमेंटम वापरून जर का आपण असं केलं, उठलो आणि बसलो, तर मसलवरती फारसा परिणाम होत नाही. हा व्यायाम 10 रेपिटेशन 3 वेळा करायला काही हरकत नाही. फक्त एक लक्ष ठेवायचं आहे की जॉईंट दुखले नाही पाहिजेत. मसल दुखले तरी चालतील, पण जॉईंट दुखतंय म्हणजे काहीतरी चुकतंय हे लक्षात घ्या. दुसरा व्यायाम सीटेड टो रेजेस. आपण जर का एक गोष्ट बघितली, वय वाढल्यानंतर असं करणं म्हणजे पाय उलटा करणं असा अवघड जातो. वय वाढल्यानंतर टिबियारिस अँटीरियर मसलमधली ताकद कमी झाल्यामुळे आपल्याला हे करणं अवघड जातं. ह्याची ताकद कशी वाढवायची हे आपण ह्या व्यायामातून शिकूया. हा व्यायाम दिसायला जरी सोपा असला आणि साधा वाटला तरी खूप परिणामकारक. सरळ ताठ बसून आपल्याला आपले टो वर रेज करायचे. या व्यायामाचे सुद्धा आपल्याला 30-40 रिपिटेशन 2 ते 3 वेळा करायला काही हरकत नाही. एक्सरसाइज नंबर 3 हा ग्लुटियस मीडियस म्हणजे कमरेच्या कडेचा मसल जो आहे तो ट्रेन करायचा आहे. त्यांनी आपली हिप बॅलन्स राहायला, जिने चढताना आणि उतरताना हिप बॅलन्स करण्यासाठी हा फार महत्वाचा आहे. हा व्यायाम आपण एखादं छोटं स्टूल घेऊन किंवा पायरीचा वापर करूनही करू शकतो. हाताने धरायचं आहे जेणेकरून आपल्याला बॅलन्स साधता येईल आणि वर यायचं आहे आणि खाली हळूहळू यायचं आहे. पुन्हा सरळ वर जायचं आहे आणि खाली यायचं. 10 ते 12 रिपिटेशन 3 सेट करायला काहीच हरकत नाही. एक्सरसाइज क्रमांक 4 वेटेड स्टेप डाऊन. याच्यामध्ये पुन्हा आपण पहिल्या पायरीचा किंवा स्टूलचा वापर करू शकतो. भिंतीचा किंवा कठड्याचा आधार घेऊन हा व्यायाम करायचा आहे. हा व्यायाम दिसायला खूपच सोपा आहे. याच्यामध्ये आपण इथे कमरेला वजन बांधलंय. तुम्ही 2 ते 4 किलो हातामध्ये घेऊन सुद्धा हा व्यायाम करू शकता. काय करायचंय, वर थांबायचंय आणि जे आपण पायरी खाली उतरतो तशी ऍक्शन करायची आणि पुन्हा वर जायचंय. वर आणि खाली. इतकी सिंपल एक्सरसाइज आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे. 2022 साली झालेल्या अभ्यासामध्ये हे कळून आलंय की हा व्यायाम केल्यानंतर वृद्ध माणसांमध्ये परफॉर्मन्स आणि स्ट्रेंथ वाढू शकते आणि त्याचा खूप चांगला परिणाम होतो. जिने उतरताना ज्या लोकांना गुडघ्यामध्ये दुखतं ते दुखणं पूर्णपणे थांबू शकतो. हा व्यायाम आपल्याला 10 ते 15 रिपिटेशन चे 3 सेट करायला काहीच हरकत नाही. आता एक बोनस पॉइंट, जिना चढताना टाळायच्या चुका. पहिली गोष्ट, पाय पुढे टाकल्यानंतर वजन मागे ठेवलं तर सगळं लोड गुडघ्यावरती येतं आणि आपल्याला त्रास होतो. गुडघ्याचा जॉईंट खराब होऊ शकतो. त्याचबरोबर रेलिंगचा आधार धरून लोक स्वतःच्या शरीराला पुढे ओढतात, तेही करायचं नाही. करायचं काय आहे, पाय वरती टाकल्यानंतर थोडं वाकून वजन पुढे द्यायचंय आणि मग ग्लूट वरती सगळा भार द्यायचा आहे आणि दुसरा पाय उचलताना हा गुडघा पूर्ण सरळ करायचा नाहीये. हा पूर्ण सरळ केला की आपल्या एका पायावरती पूर्ण लंज होते आणि मसलवरती खूप प्रेशर येतं. हे करण्याऐवजी आपण हा गुडघा बेंडच ठेवणार आहोत आणि दुसरा गुडघा सुद्धा बेंड ठेवणार आहोत आणि बेंड ठेवून पुढे प्रोपेल करायचे स्वतः, जेणेकरून गुडघ्यावरती प्रेशर न येता ग्रॅव्हिटीचा वापर करून आपण सहज जिने चढू शकतो. हे व्यायाम केल्यानंतर 8 ते 15 दिवसातच तुम्हाला तुमच्या जिने चढण्या उतरण्यामध्ये झालेला फरक जाणवायला. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सिनियर लोकांना नक्की पाठवा, त्यांना नक्कीच मदत होईल.
धन्यवाद.